गुड मॉर्निंग. तर गुड मॉर्निंग झालेली आहे आणि रुद्रला खूप थंडी वाजते, त्याच्यामुळे त्याला बसवून मी त्याला सॉक्स आणि त्याची सगळी तयारी करून देते. सकाळी थोडं नाटकच असतं शाळेत जाताना, कारण की थंडी खूप पडते, उजेड नसतो. मग त्याचं असं म्हणणं असतं की रात्रच आहे अजून, मग मला एवढं लवकर का उठवलंस, आणि कपडे घालायला नाटक, ग्लव्ज घालायला नाटक. पण तरी घालून घेतो, म्हणजे मी घालते तर मग फक्त हातपाय पुढे करेल, बाकी असं स्वतःहून घालायची कष्ट तो अजून घेत नाही. सॉक्स वगैरे घालतो, पण असं जेव्हा सकाळी लाडात असतो तेव्हा मग नाहीच. मग अशी तयारी यांची सगळ्यांची करून दिली. आणि तुझी आठवण येते करत तो माझ्या बाजूलाच होता, आणि किचनमध्ये सुद्धा आता तो चेअरवर बसलेला आहे आणि त्याचं असं चाललं आहे की मला नाही जायचं आहे, मला तुझी आठवण येते, असं काय काय चालू आहे त्याचं. घ्यावं लागेल काय तुम्ही घ्या, कचेरी पण होऊ शकतो. नाही ग, त्याच्याने काही थोडी होती. आणि आता बस जवळ आली आहे, त्याच्यामुळे त्याला म्हटलं शूज घालून घे, आणि तो त्याला शॉल ती माझी पंघरून बसला आहे. त्याला म्हटलं शॉल सोड आता, तो म्हणतो घेऊन जातो म्हणे, पण घेऊन गेला तर ती रिटर्न यायची गॅरंटी नाही, कारण की विसरून येतात मुलं. तर पॉलिश करतोय तो शूजला, कारण की दररोज शूज खराब होतात, आणि कारण की त्यांचं स्कूल थोडंसं लांब आहे आणि तिथे ग्राउंडमध्ये खेळतात स्लाईड्स खेळतात, त्याच्यामुळे ते खराब होऊन जातात शूज. दररोज त्यांना पॉलिश करायला लावतो आणि स्वतःच करायला लावतो. आणि धुकं बघा किती पडलं आहे, आणि वाईट पण वाटतं की एवढं सकाळी मुलं जातात शाळेमध्ये, पण ऑप्शन नाही. यांच्यापेक्षा लवकरसुद्धा जाणारे मुलं आहेत आजूबाजूला, ज्यांची बस 6ला येते, 6:30ला येते, यांची तरी बरी आहे, थोडीशी 6:15पर्यंत येते. पण ठीक आहे, हे करावंच लागतं. कधी प्रत्येक मुलांच्या आयुष्यामध्ये हा फेज असतो. आपण सुद्धा हा फेज जगलेलो आहे, जेव्हा 7 वाजता शाळेत पोचायचं असायचं, तरी यांची 8:30ची शाळा आहे. मामाने शोधायला लावले म्हणून मला, माझे ग्लव्ज हरवले. तुझे एकदम आठवण येतं. चिपळे खोटारड्या. मला एकदम आठवण. हा मग मी कुठे जाणार आहे, मी घरीच आहे. मम्मी व्हिडिओ घेते, बघ व्हिडिओ घेते जाऊन. दात बघ त्याचे, तुझे पण नाही बघ. माझी प्रियान मम्माला बाय कर. जे मी कोतूचे पिल्ले म्हणत होती ते, त्यांना पण थंडी वाजत होती. तर आमच्या इथे समोर देऊळ आहे त्यांचा, जो आजूबाजूला कचरा साठवून त्यांनी जाळला होता, तिथे आजूबाजूला येऊन छोटे छोटे पिल्ले बसले होते. बस आलेली आहे आणि आता जातील मुलं. आता डायरेक्ट 3-3:30लाच घरी येतात बिचारे. आज आईंच्या हास्य क्लबमध्ये असे गेम घेतले होते, आणि ग्लास डोक्यावर ठेवायचा आणि चालायचं. दररोज काहीतरी नवीन करत असतात हे लोक, आणि तेवढंच त्यांचं एक्सरसाइज पण होतं आणि हे पण त्यांचं एंटरटेनमेंट पण होतं. बरं का ग, त्यासाठी गेली घाई केली मी थोडी घाई केली ना नंतर. पडला. ए पळू नको रुपाली, हळू जा. अय्या पडला. सगळ्यांचे पडले. छान केलेलं
चला तर यांचं प्रोटीन शेकचं बॉटल धुवून आता भरायची आहे आणि बाकी सगळं काम झालेलं आहे. टिफिन गेलेले आहेत, बाबा दीदी कामावर गेलेत, हे राहिले फक्त यांचा ब्रेकफास्ट राहिला आहे. मुलं शाळेत गेलेत, आई हास्य क्लबला गेले आहेत, त्या येतील आता आणि बाकी सगळं काम झालं आहे. तर आता आज करायचं आहे मला गाजरचा हलवा, म्हणजे आई करणार आहेत. मी सगळी तयारी करून दिली, आता आईंच्या हाताने ते गाजरचा हलवा टाकून देत आहेत कारण की ध्रुव झोपलाय. तर आता वरती आली आहे, रूम क्लीन करते आणि ध्रुवला आंघोळ घालायची. आज प्रचंड कपडे आहेत कारण की ध्रुवला उलट्या होत होत्या थोड्याशा आणि सगळे मी त्याच्या बॅगमधले पण काढलेत कपडे आणि जे होते नव्हते ते सगळे धुवून टाकलेत. रुद्रचे कपडे ठेवायला कबड उघडलं तर असं दिसलं की अरे बापरे खूपच पसारा झाला आहे आणि मला असं रिअलाइज झालं की माझ्यापेक्षा जास्त तर रुद्रकडे कपडे आहेत. हो माय गॉड. आणि त्याचं कपड मी थोडंसं साफ करून घेऊया म्हटलं आणि थोडंसं नीट परत रचत होती. त्याचे कुर्ते आणि ते सर्व जॅकेट्स सगळं लावून ठेवायचं आहे. हे धोतर आहे आणि कपडे सगळे ना मी 3 महिने नव्हती तर मग मी जायच्या आधी सगळे असेच ठेवून गेली होती की जाऊ दे आल्यानंतर परत मग नीट करेल. तर आता आल्यानंतर वेळच मिळत नाही आहे. ध्रुव त्यांचं सगळं करण्यामध्ये सगळं खूप वेळ तसाच निघून जातो. तर आज म्हटलं चला आज आवरून घेऊया थोडंसं म्हणून त्याचं कपड पहिले आवरलं. त्याची बॅग अनपॅक करायची राहिली होती तर ती अनपॅक करून घेतली. परत त्याचे कपडे जे छोटे झालेले होते मी फार जीव लावून त्याचे कपडे ठेवते कारण की मला जीव नाही होत की टाकायचे म्हणजे कोणाला द्यायचे. पण आता ऑप्शन आता हे रुद्र न होणारे कपडे जे मी आता म्हणजे 4 वर्षापासून साठवून ठेवलेले पण आता काही म्हणजे असं वाटतंय मला की ठेवून काहीच फायदा नाही आहे. उगाच कोणतरी वापरेल म्हणजे जे मला आवडायचे ते मी ठेवलेले बाकीचे तर मी देऊन टाकते. पण हीच ती वेळ की यांना रिटायर करायचं आहे आता. आणि आता रुद्राची बॅग अनपॅक करायची आहे जी मी मुंबईवरून आणली आहे. ती अजून अनपॅक केलेली नाही कारण की त्याचं कबड पूर्ण भरलेलं होतं म्हणून आता. आणि हे नवीन कपड्याचेच आहे, हे सगळे नवीन कपडे. हां जेवढं रिकामं करणार तेवढं जास्त भरत जातं असं वाटतंय. रुद्राची बॅग फायनली अनपॅक झाली आहे आणि आता ही गादी जी ध्रुवला घेतलेली मी तिचा काहीच वापर झाला नाही असं मला वाटलं कारण की ती इतकी जाड आहे ना की तिच्यामध्ये त्याला गरम होतं आहे खूप जास्त आणि त्याच्यामध्ये तो अजिबात राहत नाही आहे. मी त्याचं असं प्लॅन केलं की एवढं कट करून त्याला एक छान गादी बनवून घ्यायची आहे म्हणजे त्याला बेडवरती टाकता येईल छान त्याच्यावरती. आणि मलमलचा कपडा असल्यामुळे ना त्याला गरम खूप होतं त्याच्यात. तोपर्यंत त्याला या बॅगमध्ये ठेवून देईल म्हणजे पसारा थोडा कमी होतो आहे. कबड साफ करता करता रुद्र आणि प्रिहान यायची वेळ झाली आणि मी त्यांना घ्यायला बाहेर आले. तर छान अशी धूळ तुडवत त्यांची बस आलेली आहे. धुळीचा जो लेअरवरती उडाला ना तो सगळा असा आमच्या घरामध्ये सुद्धा येतो कारण की बाजूलाच ग्राउंड आहे आणि बाहेर कंपाऊंडमध्ये सुद्धा आणि फरशी लाईट कलरची असल्यामुळे फार लवकर घाण होते. आणि आंब्याचा मोहोर पण कंटिन्यूस खाली पडतोय त्याच्यामुळे त्याचीही घाण होते. यान झोप थोडासा तू पण. तो बघता बघता झोपला. शुभ संध्याकाळ. आज संध्याकाळीच डायरेक्ट. आणि आज बनवायची आहे व्हेज बिर्याणी. नाही करायचा अभ्यास. आज करायची आहे व्हेज बिर्याणी आणि एक भाजी आणि 2-3 पोळ्या कारण की बाबांचा उपवास आहे, चतुर्थी आहे आज. आणि किराण्याची यादी पण सोबत लिहिणं चालू आहे. जसं आठवतं तसं लिहित राहतो. कोणी ज्याला आठवेल तो तसा लिहित राहतो. तर ते काम झालं आहे आणि आता कापून घेऊया, चॉपिंग करून घेऊयात. आणि पनीरची बिर्याणी करायची आहे. बाबा येताना पनीर घेऊन येणार आहेत. वाजलेत 5:37 तर बाबा येतात 5:45पर्यंत. मग आपण तयारी सुरू करूयात.
जेवण सुरू करायच्या आधी पहिले ओटा साफ करून घेऊया. जे कपडे भांडे जे भांडे धुवून ठेवलेले आहेत ते सगळे लावून घेते. आणि ही चौराफळी आहे, हे सुरतला मिळतं. सुरत म्हणजे गुजरात. आमच्या दीदींचं सासर गुजरातचं आहे, तर त्या येताना कायम आणायच्या. आणि पापडासारखंच असतं हे, पण छान लागतं चटपटीत. आणि मुगाचं असतं, मटकीचं असतं, आणि तसं मग ते स्वीट पण असतं काय काय. आणि त्याच्यावरती असा एक मसाला मिळतो, तो असा लाल लाल दिसते ना, असा मसाला स्प्रिंकल करायचा असतो आणि चवीला एकदम टेस्टी लागतं. तर तुम्ही पण खाता का चौराफळी? मला सांगा, नक्की कमेंट करा. तर आता आपण हे फ्राय करून घेऊयात. कढई ठेवलेली आहे मी आणि आपण फ्राय करतो आता. आणि हा मसाला मी असा डबीमध्ये काढून ठेवला आहे. कारण की एका टायमाला पण काही सगळे तळत नाही, त्याच्यामुळे मग तो नंतर मसाला असा जर पुडीमध्येच ठेवला तर तो हे होऊन जातो, कडक होऊन जातो आणि असं स्प्रिंकल करता येत नाही. म्हणून मग तो एका छोट्या डबीमध्ये काढून ठेवायचा. असं पापडांसारखं असतं हे. कोण कोण याला चिरा पण मारतं आणि मी तर डायरेक्टच तळते. बघूयात कसं होतं. याच्यावरती आता हा मसाला तर बाबा आले आहेत आणि बाबा सामान घेऊन आलेले आहेत. तर आता सुरुवात करूयात बिर्याणी बनवायला. भात बासमती आपण शिजवून घेऊया. त्याच्यामध्ये खडा मसाला आणि शाही जिरं वगैरे टाकून त्या पाण्यामध्ये आपण भात शिजवून घेऊयात. वाफ बोटाला लागते ना. आहे पण तो कसा हटाने तर अशी ही लेअरची भाजी तयार झालेली आहे पनीरची. आणि तिला आता छान शिजू देऊयात आपण थोडा वेळ आणि त्याच्यावरती लेअर लावून बिर्याणी रेडी. तर इथे जेवण घेतले आणि मी वरती आली आहे कारण की ध्रुव आज थोडा जास्त चिडचिड करतोय. बाहेरचे कपडे सगळे आतमध्ये आणून ठेवले आहेत कारण की बाहेर ठेवू नयेत मुलांचे कपडे रात्री. आणि दिवसभर ऊन अजिबात नव्हतं, त्याच्यामुळे कपडे अजिबात सुकलेले नाही, सगळे थंड आहेत. आणि मी तुम्हाला सकाळी जसं बोलली तसं खूप कपडे धुतले होते आज आणि जाड कपडे असल्यामुळे ते सुकलेलेही नाही. त्याच्यामुळे म्हटलं फॅनच्या खाली सुकूनही जातील. आणून ठेवलेत.